पक्षाचा जाहीर निषेध. मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनेत्रा वहिनी पवार यांचा. सुनेत्रा वहिनी पवार तुम आगे बढ़ो. सुनेत्रा वहिनी पवार तुम आगे बढ़ो. मारो मारो कुत्ते को मारो राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि त्याच्या निषेधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे काही पदाधिकारी आहेत ते त्यांनी जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. ते रस्त्यावर उतरले आहेत. काय मागणी आहे आपली या ठिकाणी? सध्या या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा जो अवमान केला आहे त्याबद्दल काय सांगाल आपण? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्या सपकाळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीनं जोडे मारून त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला इशारा दिलेला आहे की एका संविधानिक पदावर बसणाऱ्या महिलेबद्दल अशा पद्धतीचं जबाबदार पदाधिकाऱ्यांनी एका पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीचं नीच वक्तव्य करावं आणि ते अद्याप महाराष्ट्रातली जनता कदापि खपवून घेणार नाही. आणि अशाच बेताल वक्त्यामुळं या ठिकाणचं काँग्रेस पक्ष संपलेला आहे. त्याची नैया या ठिकाणी डुबलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही हर्षवर्धन सपकाळला इशारा देत आहोत की तुम्ही या ठिकाणी भान ठेवून राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातली संस्कृतीला आपण जपलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीचं वक्तव्य आपण असंच करत राहाल तर हे महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हे तुमचं असं वक्तव्य कदापि खपवून घेणार नाही. तुम्हाला जर याच्यामधून बाहेर यायचं असेल, जर तुम्हाला कुठंतरी काही या ठिकाणी जर तुमच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला जर खंत वाटत असेल तर तुम्ही जाहीर सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागावी अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आवाहन करत आहोत. आणि काँग्रेस पक्षाच्याच काही लोकांनी या ठिकाणी त्या प्रदेश अध्यक्षाच्या वक्तव्याचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना ते वाईट वाटलेलं आहे. त्याच्या वक्तव्याचं त्यांनी समर्थन केलेलं नाही. म्हणून त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये कशा पद्धतीची फूट आहे त्यांचंच एक मत नाही. आणि अशा प्रदेश अध्यक्षालाही काँग्रेसच्या नेतृत्वाने त्या पदावरून काढलं पाहिजे. काँग्रेसच्या लोकांनी त्याला प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवलं नाही पाहिजे. असं बेताल वक्तव्य करणाऱ्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. महिलांचा खरोखर या ठिकाणी सन्मान केला जातो, पण या ठिकाणी काँग्रेसचे नेते जे हर्षवर्धन सपकाळ आहेत यांनी कुठंतरी अवमान केलेला आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे. कसं पाहता या गोष्टीकडे तुम्ही? आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जे आहे तर महिलांचा सन्मान करणारी संस्कृती आहे. तरी पण हे विसरून तो काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्याने जे ते बेताल वक्तव्य केलं तो संस्कृतीला विसरला. म्हणूनच आम्ही जे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इथे टावर येथे जोडे मारू आंदोलन केलं आणि त्याला जोड्यानं मारलं. पुढील असंच वक्तव्य जर बेताल असेल तर आणखीन आम्ही आंदोलनं करू, जोडे मारू आंदोलन करू किंवा ते पुतळा जाळू काही असं. बरं, आपण या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी जोडो मारो आंदोलन असेल त्याबरोबरच त्यांच्या या ठिकाणी प्रतिमा आपण या ठिकाणी प्रतिमा देखील जाळलेली आहे. हे अशा नीच मानसिकतेच्या माणसाला एवढ्या मोठ्या पक्षाची जबाबदारी कशी दिली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हे आमच्या काही लक्षात आलं नाही. महिलेचा मानसन्मान ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या आपण केला पाहिजे. परंतु ह्या सपकाळांच्या बुद्धीला काय झालं हे आपल्याला काय माहीत नाही. परंतु सपकाळाला एवढं माझ्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगणं आहे की आता आम्ही जोडे मारो आंदोलन पोस्टरवर केलेलं आहे. जर सुनेत्रा वहिनीच्याबद्दल जर ह्याच्या पुढं बोलल्यानंतर जिथं सपकाळ असेल त्या ठिकाणी त्याच्या तोंडावर मारू चपला. आज आम्ही पोस्टरवर मारलं. लक्षात घ्या, बोलता सगळ्यालाच येतं आहे परंतु त्याची वेळ असते. तसंच वहिनी साहेबांना सांगितलेलं आहे वेळ येऊ द्या अवश्य बोलू. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, अजितदादांनी ह्या ठिकाणी हजारो आणि लाखो कार्यकर्ते तयार केलेले आहेत चळवळीतले. ह्यांना आम्ही पुरून उरू. ह्या सपकाळांच्या बुद्धीवर बरफ ठेवा. आणि काँग्रेसला थेट इशारा आहे, आम्ही फक्त सपकाळमुळं तुम्ही ह्या चर्चेत आलेल्या आहेत. सपकाळाची कुठली लायकी नाही.
सपकाळांनी एकदा महाराष्ट्राचा आढावा घ्यावा की आपण जिल्हा परिषदमध्ये किती आहेत, आमदार किती आहेत, खासदार किती आहेत. डूबते नैये पे तुम्हारे को बिठावा हुआ है, इसका ख्याल रखो वरना यहाँ से भी आपको हकल आ जाएगा. एवढंच म्हणतो आणि त्या सपकाळाचा पुन्हा मी जाहीर निषेध करतो. आणि सपकाळांनी एकदा आणखीन लक्षात ठेवा, बोलते वेळेस तुम्हाला भान असलं पाहिजे, तुम्ही उच्च पदावर बसलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या. सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी त्या संविधानिक पदावर आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना गोंगी गुडिया म्हणणं कितपत योग्य आहे? हर्षवर्धन सपकाळ यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. कारण एक महिला या जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात बीड जिल्ह्यात होणाऱ्या कामाविषयी एक निवेदन देऊन पूर्ण पत्रकार सर्वांना देणार होते आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न उत्तराचा विषय नव्हता. परंतु त्याच्यात काही 1-2-5% पत्रकारांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. फक्त यासाठी रोखला की ते प्रश्न उत्तराचा विषय नव्हता तिथे. ते केल्यामुळं हे जे हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी ताईंना जे की म्हणजे चुकीचं वक्तव्य केलं, हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो व परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही त्यांना जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. तसेच राज्यभर त्यांचा निषेध होत आहे, तरी आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.